आज खूप दिवसांनी आमचे दोन्ही दादा आम्हा मुलांमध्ये बसून आमच्या गप्पा ऐकताना बघून आमच्या आयांनासुद्धा फार बरं वाटलं होतं. त्या सर्वजणी 5-5 मिनिटांनी त्यांच्याजवळ येऊन त्यांना कुरवाळून काही ना काही खायला आणून देत होत्या. गुणा काकूंनी तर त्या दोघांना ताटलीतनं गोडदाण्याचे लाडू आणून भरवले होते. माझी आई त्या दोघांना कुशीत घेऊन ढसाढसा रडली होती. मंगी काकूंनी त्यांच्या डोकीला आणि कानात तेल घालून त्यांना तेलानं माखवून टाकलेलं होतं. तर कमळी काकूंनी आपल्या चुलीत मक्याची कणसं भाजून त्यांना खाऊ घालून नंतर त्यांना पाटावर बसवून त्यांची दृष्टसुद्धा काढली होती. आम्हा पोरींची तर आमच्या दोन्ही दादांना अगदी चिकटून बसण्यासारखी ढकलाढकली चालू होती. तुका दादा आमच्या डोक्यावर टपला मारत ओरडत होता, "भावांनो दूर व्हा, तुमच्या अंगाला वास येतोय." तो तसं म्हणताच आम्ही पोरी त्यांनी मोठा विनोद केल्याप्रमाणे फिदी हसलो होतो. तेव्हा आमचा आत्मादादा मात्र त्याला म्हणाला होता, "अरे तुका जाऊ दे, ते आपल्या बहिणी आहेत ना." तेवढ्यात गुणा काकू म्हणाल्या, "आज खूप महिन्यांनी आत्मा तुका आपल्या पोरांबरोबर बाहेर आहेत. सरस्वतीसुद्धा खुश आहे. तेव्हा आपण कातकर आळीतनं 4 कोंबड्या आणून वडे तळूया का?" हा बेत आमच्या सगळ्यांच्या आयांना पसंत पडला आणि त्या मटण वड्याबरोबर गोड मुगाची खीर, भरली वांगी, 2 उसळी आणि भाकऱ्या करायचं ठरलं. लगेच माझ्या आईने वड्यासाठी डाळ भिजत घातली. तेवढी आजी मला आणि सगुणाला म्हणाली, "तुम्ही दोघी आत्याबरोबर कातकर आळीत जा, कोंबड्या आणा, कोंबड्या नीट बघून घ्या, नाहीतर ते कातकरी खोडकाला बसलेल्या कोंबड्या द्यायचे. चांगल्या तलंगाच्या कोंबड्या घेऊन या." आम्ही लगेच गेलो. आत्यानं चांगल्या 6 तलंगाच्या कोंबड्या घेतल्या होत्या. अर्थात हे जेवण संध्याकाळसाठी होतं. त्यावेळी आम्हा सगळ्यांना आमच्या तातूची फार आठवण आली होती. इकडं आत्यानं दुपारी हासहूस करत पडलेल्या इरली काकूंना भरवून गोळी देऊन झोपवलं. त्या अजूनही झोपलेल्या होत्या. त्यावेळी त्यांना जरा ताप चढलेला होता. म्हणजे आणखीन 4 दिवस त्या अंथरुणातनं उठणार नव्हत्या. त्यामुळे आम्हा सगळ्यांची मज्जा होती. खरं तर कोणी आजारी असताना त्याच्या आजारीपणाबद्दल बरं वाटणं हे तसं गैर होतं, पण हे सगळं आमच्या इरली काकूंनी स्वतःच करून ठेवलेलं होतं. कधी असा खास बेत आमच्या वाड्यावर असला की त्याचा स्वयंपाक आमच्या वाड्याबाहेर किंवा आनंदी आत्याच्या चुलीवर केला जात असे. आजसुद्धा स्वयंपाक आमच्या आया मिळून आत्याच्या चुलीवर करत होत्या. तेव्हा रामदास काका आपल्या भावांना म्हणाले, "शिवा, बरेच दिवस झाले आपण घेतलेली नाही आहे. आज थोडी आणूया का? म्हणजे कोंबडी वड्याचा बेत आहे म्हणून मी म्हणतोय." तसे सगळेजण लगेच तयार झाले. रामदास काकांनी जेव्हा आजीला हे सांगितलं तेव्हा ती हसत बरं म्हणाली. तसे लगेच माझे बाबा आणि विठ्ठल काकांनी सरळ काष्टा रामोशाकडे जाऊन त्याला 4 बाटल्या घेऊन वाड्यात यायला सांगितलं. "काष्टा रामोशी, तुम्ही निघ, आम्ही आलोच," असं म्हणाला. आमच्या कातकरवाडीत दारू विकली जात असे, पण आमच्या वाड्यातलं कोणी कधी तिथे दारू आणायला गेलेलं नव्हतं. ते काम आमचे रामोशी करत. थोड्या वेळानं काष्टाच्या कुलूनं 4 बाटल्या आणून वाड्यात दिल्या. आनंदी आत्यानं त्या सगळ्यांसाठी तोंडी लावायला पापड, शेंगा भाजल्या, लांब मिरच्या तळल्या. आता आमच्या वाड्यातली मंडळी किन्ना काकांसारखी दररोज दारू घेत नसत. काही विशेष प्रसंगी थोडी घेत. आमच्या नागो काकांनी सातमाई त्यांच्याशी बोलतात म्हणून कधीही दारू किंवा विडीकाडीला स्पर्श केलेला नव्हता. तसं ते कधी पान खात, पण ते सुद्धा क्वचित. त्यामुळे या मटणवडे आणि दारूच्या बेताच्या वेळी नागो काका नसले तरी कोणाला काही वाटलं नव्हतं, कारण दारू हा त्यांचा प्रांतच नव्हता. माझे बाबा आणि काका गुणा काकूंच्या चुलीजवळ पापड, शेंगा तोंडी लावून दारू पीत गप्पा गोष्टी करत बसले होते, तर आजी इरली काकूजवळ बसून होती. माझी आई आणि आमच्या काकू आत्याबरोबर स्वयंपाकात गुंतल्या होत्या. आज वाड्यात कितीतरी महिन्यांनी हे असं प्रसन्न वातावरण पसरलेलं होतं. आम्हा सर्वांना पुन्हा आमच्या तातूची आठवण होत होती. तर आमचे दोन्ही दादा आमच्या जवळ होते आणि आज आम्हाला जाणवलं की आमचे हे दोन्ही दादा आम्हाला किती प्रिय आहेत. तसा तुका दादा जरा मारकोटा होता, तरी तो आम्हाला आवडतो हे आम्हाला नव्याने आज कळलं. फक्त आमच्या पोरांमध्ये आजी नाही याचं आम्हाला वाईट वाटत होतं. ती तिकडे इरली काकूंच्या जवळ बसून होती, कारण आत्या स्वयंपाकात गुंतली होती ना. त्यावेळी आम्हा कोणालाही इरली काकूंच्या माजघरात जाऊन आजी बाहेर चल ना असं म्हणायचं धाडस नव्हतं. परिणामी आम्ही आजीला नंतर विसरलो. आमच्या दादांना आमच्या इतक्या दिवसांच्या गमती सांगण्यात रंगून गेलो आम्ही. तरी आमचे ते दोन्ही दादा आता तातू इथे असायला हवा होता असं सारखं म्हणत होते. तेव्हाच बावळट यमी म्हणाली, "दादा, पण आम्ही आहोत ना रे."
आणि तुकादादानं यमीच्या डोक्यावर अशी जोरात टपली मारली की ती फक्त तुकादादाकडे बघत आपले डोळे चोळत राहिली. आम्ही हळूच हसलो. आमच्या मुरलीने तर मोजून 6 वेळा आपल्या दादांना गुळदाण्याचे लाडू आणून दिले आणि तो त्यांना पुन्हा पुन्हा आणू का आणखीन लाडू असं विचारत होता. शेवटी तुकादादा त्याच्या डोक्यावर टपली मारून रागात म्हणाला, मुरल्या लेका, आता उद्या लाडू आण, आमची पोटं आता भरली, आणि आता जर का तो आणखीन लाडू आणू असं म्हणाला ना, मुस्काट फोडी ना तुझं. आम्ही सगळेजण मुरलीला हसलो. नंतर आम्ही जमवून ठेवलेल्या भेटवस्तू आमच्या दादांना दिल्या. आमच्या धोंडीनं सोड्याच्या बुचाची भिंगरी त्या दोघांना दिली तेव्हा त्या दोघांनी ठीक आहे म्हणून ती ठेवून दिली. तेव्हा आत्मादादा म्हणाला, चला आता कोणाचा नंबर आहे. त्यावेळी खुश झालेला आमचा धोंडीबा आपले पडके दात दाखवून हसत बाजूला जाऊन बसला. नंतर मी आणि सगुणा पुढे झालो. आम्ही दोघींनी भिंतीला टेकून बाजीरावासारखं बसलेल्या आमच्या दादांना मोरपिसं दिली होती. तशी ती घेऊन त्या मोरपिसाचा वारा घे, ठीक आहे असं ते म्हणाले तेव्हा आम्ही दोघी खुशीनं हसत आमच्या धोंडीजवळ बांधून बसलो. आत्मादादा त्या मोरपिसांचा वारा घेत म्हणाला, आता कोणाचा नंबर. तशी यमी आणि चिंगी पुढे झाल्या. त्यांनी कमळी काकूंनी त्यांना घेऊन दिलेली मातीची बैलगाडी, मातीची बुलकुडी दिली. तसा तुकादादा खेक असला, मूर्खांनो, आम्ही या बैलगाडी आणि या मातीच्या बुडकुल्याबरोबर खेळायला लहान आहे का. जा आत्ता दुसरं काहीतरी घेऊन या. तसं त्या दोघींनी धावत जाऊन आपल्या आईचे केसात लावायचे आकडे आणि लहान आरसा आणून त्या दोघांपुढे केला. तसं आत्मादादाने ती बैलगाडी आणि बुडकुली उचलली आणि म्हणाला, सध्या आम्ही हेच घेतो, पण पुढच्या वेळी हे चालणार नाही. त्या दोघींनी ते आकडे आणि आरसा तुकादादा पुढे केला तेव्हा तो खेक असला, बे आकले, मी काय केसात त्या आकडे खोचून आरशात बघत बसू का. जा ते ठेवून या आणि माझे पाय चेपत बसा. तेव्हा आम्ही सर्वजण यमी आणि चिंगीची तोंड बघून गालातल्या गालात हसत होतो. आता आम्हा सगळ्यांच्या आमच्या दादांना भेटवस्तू देऊन झाल्या आणि नंतर तुका आणि आत्मादादा सगळ्या भेटवस्तू बाजूला ठेवून म्हणाले, जर आपले सुरेश रमेश दादा दिवाळीच्या सुट्टीत घरी आले तर मात्र आजी त्यांच्यासाठी वाड्यात नक्की दिवाळी साजरी करेल, म्हणून त्यांनी या सुट्टीत तरी यायला हवं. पण आमच्या आईमुळे ते इथे येतील का आत्याला तिथे बोलवून घेतील देव जाणे. आणि त्याचवेळी मला अचानक जाणवलं होतं की आम्ही सर्वांनी आमच्या नागोकाकांची, तातूची, सुरेशची, रमेशदादांची आठवण काढली होती, पण कुणीही आमच्या गोड सखाची आठवण काढली नव्हती. खरोखर आम्ही आमच्या सखाला विसरलो होतो का आमच्या इरली काकूंनी त्याच्या त्या गोड आठवणीसुद्धा आमच्यापासून अशा गढूळ करून ठेवल्या होत्या. मी मनातल्या मनात सखाची क्षमा मागितली. हलकेच म्हणाले, दादा, आता आपला सखा हवा होता ना रे. तसे सगळेजण गप्प झाले. आत्मादादा चटकन म्हणाला, सरस्वते, आता त्याचा विषय नको. त्याच्या आठवणीनं आमच्या आईनं जो सगळ्यांचा जीव खाल्लाय ते आम्हाला पुरेस आहे. वाटल्यास तू आता त्याच्या आठवणीत रडत बस. मला आमच्या सखाचं इतकं वाईट वाटलं त्यावेळी म्हणून सांगू. नंतर आम्ही आमच्या दादांना इथल्या गमती जमती सांगत बसलो. शेवटी तेच कंटाळले आणि म्हणाले, चला आता तुम्ही खेळायला जा. मुरली, तू जाऊन लाडू घेऊन ये. काय रे, गुणाकाकूने चिक्की नाही केली का. मुरलीनं नाही म्हणून मान हलवल्यावर आत्मादादा म्हणाला, ठीक आहे, मग मुरली, तू लाडू, दाणे, गुळाचा मोठा खडा घेऊन ये. तसा मुरली मुजरा केल्यासारखा वाकला, बरं म्हणून माझघरात पळाला. तेव्हा धोंडीबा आमच्या दोन्ही दादांचे पाय आळीपाळीनं चेपत बसला होता. तर मी, मंजी, सगुणा, यमी, चिंगी, सागर गोटे खेळत बसलो होतो. तेवढ्यात रामदास काका आतनं जोरात म्हणाले, आत्मा, तुका 6 वाजत आलेत. तुम्ही 7 माईंच्या समयीत तेल घालून त्यांना पाणी ठेवा, जनावरांचं चारा पाणी बघा. तसं मुरलीने आणलेले दाणं त्यांनी भराभरा खाल्ले आणि पाय दाबणाऱ्या धोंडीच्या अंगावर एक लाडू फेकून उरलेले लाडू खिशात कोंबले आणि ते उठत आम्हा पोरींना म्हणाले, तुम्ही सगळ्याजणी इथे खेळत बसा, आम्ही आमची कामं आटोपून येतो. तिथे कुणीही येऊन गोंधळ घालायचा नाही. एवढं म्हणून ते दोघं मागील दारी गेले. आम्ही पोरी सागरगोटे खेळण्यात रंगलो होतो तेव्हा शिवा काका ओरडले, आत्मा, तुका. तसं मी म्हणाले, काका, ते 7 माईंना पाणी ठेवायला मागच्या दारी गेलेत. तेव्हा शिवा काका ओरडले, सरस्वते, त्यांना जाऊन सांग, म्हणावं जनावरांपुढे बाहेरचा कडबा आणून घाला, गोठ्यातला कडबा तसाच राहू द्या. मी बरं काका, सांगते म्हणून ओरडून काकांचा निरोप दादांना सांगायला उठून मागील दारी गेले. तेव्हा माझ्याबरोबर यमी आणि चिंगीसुद्धा आल्या होत्या. तर सगुणा आणि मंजी सागर गोटे खेळत राहिल्या होत्या.
मी यमी चिंगी मागील दारी पोचलो तेव्हा मी यमी चिंगेला म्हणाले, यमी चिंगे, आपण ना आवाज न करता दादांच्या जवळ जाऊ, त्यांना भो करू. आम्ही मागील दारी हलक्या पावलांनी पोचलो तेव्हा ते सातमाईंच्या समयीत तेल ओतत पाठमोरे उभे होते. तेव्हा तुका दादा सांगत होता, दादा, आपल्या बाभळीच्या रानात झपाटा आहे असं म्हणतात, तर आपण 7 वाजता या बाभळीच्या रानात जाऊन तो झपाटा पाहूया का? मला तो झपाटा बघायची भयंकर उत्सुकता आहे. तसा आत्मादादा म्हणाला, मलासुद्धा तो झपाटा बघायचा आहे. तुका, आता 4 दिवसांनी तातो आला की नंतर आपल्याला काही तो झपाटा बघता येणार नाही. तुका दादा म्हणाला, दादा, आयडिया आहे. आपण आज 7 वाजता तो बाभळीच्या रानातला झपाटा पाहायला गपचूप जाऊया आणि तो झपाटा बघून चटकन वाड्यात येऊन दार लावून घेऊ, म्हणजे कोणाला काही कळणार नाही. तेव्हा आम्ही आमच्या या दोन्ही दादांचं बोलणं डोळे मोठे करून ऐकत होतो. तेव्हाच ते दोघे दादा सातमाईंच्या समयीत तेल ओतून त्यांना पाणी ठेवून मागे वळले आणि आम्हाला बघताच ते एखादं भूत बघावं तसे भयंकर दचकले. त्यावेळी अजूनही डोळे मोठे करून आमच्या दादाकडे बघणारे आम्ही, दादा, आम्ही पण झपाट्या दादाला बघायला येणार म्हणून एकच कालवा केला. तेव्हा ते अगदी आमच्यासारखे मोठे डोळे करून आमच्याकडे बघतच राहिले होते. नंतर त्या दोघांना काय घोटाळा झाला ते कळताच तुकादादानं आमच्या तिघींच्या डोक्यावर फटाफटा टपल्या मारल्या. संतापानं दातोट खात तो म्हणाला, भवान्यांनो, आता बोंबललात तर बघा. जरा कुठं काही करायचं म्हटलं की ही साली अवलाद कुत्र्याचा वास घेऊन हुंगत येते. माझ्या डोक्यावर टपली मारत तो म्हणाला, सरस्वते, भावाने, तुम्हाला आम्ही सांगितलं होतं ना की इथे यायचं नाही म्हणून. त्यावेळी मी माझं डोकं हातानं सांभाळत त्यांना शिवा काकांचा निरोप सांगितला होता. तसं अगदी निरागस तोंड करून तुकादादानं आत्मादादाकडे बघितलं तर तो कसल्या तरी विचारात गाडला होता. तुकादादा नंतर हलकेच आम्हाला म्हणाला, तुम्ही कुठल्या झपाट्याबद्दल बोलत होतात? तसं आम्ही म्हणालो, दादा, आम्ही सगळं ऐकलं आहे, आम्हालासुद्धा झपाटे दादाला बघायचं आहे. तसा रागावलेला तुकादादा आमचे कान कळ येईपर्यंत फिरत म्हणाला, भावान्यांनो, म्हणे आम्हाला झपाट्या दादाला बघायचं आहे. अगं हाडळणींनो, तुमचा तो झपाट्या दादा त्या बाभळीच्या रानात शेंगा फोडून खात बसलाय का? तेव्हा कसल्या तरी विचारात गुंतलेला आत्मादादा एकदम आपला मोठेपणा आठवून हलकेच म्हणाला, तुकाराम, तू जरा वेळ शांत राहा. आणि हे बघा, तो झपाट्या दादा नाही, ती झपाटा अक्की आहे. तशा आम्ही चित्कारलो, अय्या दादा, ती आनंदी अक्कीसारखी झपाटा अक्की आहे, मग दादा आम्हाला तर ती बघायचीच आहे. आम्ही हे आत्मादादाशी बोलत असताना तुकादादा रागानं आमच्या डोक्यावर टपल्या मारत आमचे कान पिळत शिव्या देतच होता. शेवटी मी त्याचा मार सहन न होऊन जरा जोरात चिडून म्हणाले, थांब तुकादादा, मी आत्ता आजीला जाऊन सांगते की तुम्ही 7 वाजता बाभळीच्या रानात झपाटा अक्कीला पाहायला जाणार आहात. तू आम्हाला आता परत मारलंस ना, तर मी खरंच जाऊन आजीला तुमचं नाव सांगे ना. आणि मला शेवटची टपली मारून त्याने मारणं बंद करून तो आत्मादादाला म्हणाला, दादा, आता या भवान्यांचं काय करायचं रे? तसं आत्मादादा म्हणाला, आता त्यांनी आपलं बोलणं ऐकलं आहे तर तू उगाच त्यांना मारत बसू नको. आता काही ते आपल्याला एकटं सोडणार नाहीत आणि एकदा का आपला तातू आला की नंतर त्या झपाट्याला बघायचं, आपण विसरून जायचं. नंतर आमच्याकडे बघत आत्मादादा एकदम म्हणाला, तुम्ही तिघी सातमाईंची आण घेऊन सांगा की तुम्ही वाड्यात कुणाला झपाट्याबद्दल सांगणार नाही. चिंगी म्हणाली, दादा, झपाट्या अक्की म्हण की. तसं आत्मादादा रागानं म्हणाला, माझी आई, झपाट्या अक्कीबद्दल तुम्ही कुणाला काही बोलणार नाही ना, तशी तुम्ही आण घ्या. आणि आम्ही तशी शपथ घेऊन टाकली. नंतर तुकादादा रागानं तो कडबा काढून घेत म्हणाला, भवान्यांनो, आता वाड्यात गेल्यानंतर आमच्या मागे मागे येऊन आम्हाला बघत बसू नका. मला माहिती आहे तुम्ही आता मुंगळ्यासारखा आम्हाला चिकटून बसणार. तरी हे बघा भवान्यांनो, आम्ही खूण केल्यावर कुणी बघत नाही असं बघून हळूहळू तिथे या. तेव्हा दादांनी आम्हाला न्यायचं कबूल केलं. या आनंदात आम्ही आमची डोके हलवली. तेव्हा आम्हा तिघींचे कान त्या मेल्या तुकादादानं सतत पिळल्यामुळे दुखत होते. तरी आम्हा तिघींना आभाळा एवढा आनंद झालेला होता. आज आम्ही आमच्या झपाटा अक्कीला भेटायला जाणार होतो ना. आम्ही वाड्यात आलो तेव्हा अजून 7 वाजायला चांगला अर्धा तास होता. आमच्या दादांनी ते मागचं दार फक्त ओढून घेतलं होतं, पण त्या दाराला अडसरी लावली नव्हती, कारण नंतर अडसरी करून दार उघडताना आवाज झाला असता ना. आम्ही आत आलो तेव्हा मंजी आणि सगुणा आम्हाला सागरगोटे खेळायला बोलवायला लागल्या. पण आम्हाला माहिती होतं आम्ही जरा त्यांच्यापासून दूर झालो की दोघे दादा
आम्हाला चुकून झपाट्या अक्कीला बघून येतील. म्हणून मी पुढे होऊन सगुणा आणि मंजीला म्हणाले, सगुणे तुम्ही दोघीच खेळा, आम्हाला का नाही आत्मा आणि तुका दादाबरोबर राहायचं आहे. तसं सगुणे आम्ही कुणाला बघायला जाणार नाही, तुम्ही दोघी एक डाव सागर गोटे खेळा. त्यावेळी दादा माझ्याकडे रागानं बघत असताना चिंगीमध्येच म्हणाली, सगुणे म्हणजे आम्ही का नाही झपाटा अक्कीलासुद्धा पाहायला जाणार नाही. हां, तसं आम्ही कोणाला काही सांगणार नाही म्हणून सातमाईंची आणसुद्धा घेतली आहे, हो का नाही ग यमे. ते ऐकून सगुणा आणि मंजी आमच्याकडे आश्चर्यानं बघत असताना तुका दादा गायगाईत पुढे आला आणि म्हणाला, अगं या चिंगीचं डोकं फिरलं आहे. चल चिंगे, यमे, सरस्वती तुम्ही जाऊन जनावरांना पाणी ठेवा, आम्ही जरा इथे बसतो. तसं आम्ही एका आवाजात ओरडलो, दादा आमच्याबरोबर तुम्ही पण चला. तसा आत्मादादा म्हणाला, तुका ह्या काही आपल्याला एकटं सोडणार नाही, तेव्हा चल आपणच जनावरांना पाणी ठेवूया. आणि आत्मा तुकादादांच्या पाठोपाठ आम्ही गोठ्याजवळ गेलो तेव्हा सगुणा आणि मंजीसुद्धा कुतूहलानं आमच्या पाठोपाठ आल्या. बावळट यमी एकदम पुढे येऊन म्हणाली, सगुणे म्हणजे आम्ही खरंच जनावरांना पाणी ठेवायला आलो आहे, आम्ही काही 7 वाजता झपाटा अक्कीला बघायला आलेलो नाही आहे. तसं तुकादादानं यमीला एकदम बाजूला लोटलं, ती त्या शेणातच पडली आणि ती आता आज्जे करून भोकाड पसरणार असं दिसताच आत्मादादानं तिला गायगाईनं उठवलं. तेव्हा नेहमी शेणापासून दूर राहणाऱ्या सगुणेला आत्मादादा पटकन म्हणाला, सगुणे तू आणि मंजी हे शेण भरून काढा आणि गोठा झाडा. सगुणा चित्कारली, शिशी आत्मादादा मी नाही, हां तू सरस्वतीला सांग. ती घाईघाईनं मंजीला म्हणाली, चल म्हणजे मला भूक लागली आहे, आपण आत्याकडनं काहीतरी खायला मागू, नंतर सागर गोटे खेळू. आणि ती आणि मंजी पळाल्या. तसा आत्मादादा हसत म्हणाला, ही गोळी बरोबर लागू पडली. तेव्हा चिंगी म्हणाली, दादा मी माझा नवा परकर पोलका झपाट्या अक्कीला भेट द्यायला घेऊ का रे. आणि तुका दादा संतापानं पुढं होण्या अगोदर आत्मादादा गायगाईत म्हणाला, तुका आता तू तिला मारू नको रे. हे बघ शेणानं माकलेल्या यमीला मी कसं तरी थांबवलं आणि आता तू हिला मारलं ना तर ही नक्की आजी आत्याच्या नावाने बोंब मारेल. तसा तो पुटपुटला, जळवासारख्या आपल्याला चिकटल्या आहेत या भावाने. नंतर आम्हाला विसरून ते दोघे दादा झपाट्या अक्कीबद्दल बोलत उभे राहिले. तेव्हा त्यांच्या बाजूला उभे राहून आम्ही त्यांच्याजवळून 1 मिनिटसुद्धा आमची नजर हलवली नाही. तेवढ्यात तुकादादा आम्हा तिघींना म्हणाला, जाऊन किती वाजले बघून या. पण आम्ही आमच्या जागेवरनं तसूभरसुद्धा हललो नाही. तसं आत्मादादा म्हणाला, तुका ह्या काही आपल्याला सोडून जाणार नाहीत, तेव्हा मीच जातो किती वाजले बघून येतो. तो गेला तरी आम्ही तुकादादाकडे बघत राहिलो. तसा तो वैतागला आणि म्हणाला, भावान्यानो काय माझ्याकडे असं भूतासारखं बघत राहिलं आहे, खाली बघा, चा आला नसता वैताग. आम्ही फिदी फिदी हसलो. तसा तुकादादाचा संयम संपला आणि तो आम्हाला मारण्यासाठी पुढे सरकलाच होता. तेवढ्यात आत्मादादा येऊन म्हणाला, तुका 7:15 वाजलेत. म्हणजे आमची झपाटा अक्की बाबळीच्या रानात उतरून बरोबर 15 मिनटं झाली होती आणि आमच्या सगळ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. यमीच म्हणाली, दादा थांब, मी झपाटा अक्कीला आत्याकडनं काहीतरी खायला घेऊन येते. तुकादादानं पुढवून तिच्या पाठीत असा बुक्का हाणला की यमी कळवळून खाली बसली. ती आता जोरात बोंबळणार. तेव्हा आत्मादादानं तिचं तोंड दाबून धरलं आणि रागानं म्हणाला, तुका आता तुझा हात आवर. यमे आपल्याला जायचं आहे ना झपाटा अक्कीला बघायला. तेव्हा यमी रडत रडत डोकं हलवायला लागली. तसा आत्मादादानं तिच्या तोंडावरचा हात हलकेच बाजूला काढला आणि म्हणाला, चल निघूया. श्रोते हो, हे प्रकरण इथेच संपलं. पुढचं प्रकरण आहे आमच्या झपाट्याचा इंगा. ऐकण्यासाठी उद्या नक्की भेट द्या दीपक रेगे कथाकथन चॅनलला.